ती दिली जायची। यातला भगवा रंग शौर्याचा, धैर्याचा आणि त्यागाचा, पांढरा रंग शांततेचा, सत्याचा आणि पावित्र्याचा, आणि हिरवा रंग समृद्धीचा आणि सुफलतेचा। आणि अशोक चक्र म्हणजे प्रतीक न्यायाचं आणि प्रगतीचं। तेव्हा हे सगळं फक्त ज्ञान वाटायचं, नागरिक शास्त्राचा अभ्यास वाटायचा। पण आता परीक्षेच्या अभ्यासा पलीकडे जाऊन ही आपल्यासाठी एक जबाबदारी आहे। आपल्या देशाची, देशातल्या न्याय व्यवस्थेचं रक्षण करण्याची आणि हे सगळं टिकवण्याची जबाबदारी जेव्हा आपल्यावर आली आहे ना, त्यावेळेस याचा अर्थ कळला। खरंच किती भाग्यवान आहोत आपण, आपल्याला आपल्या देशाची सेवा करायची संधी मिळाली। हो सर। या तिरंग्याला मी माझा श्वास मानेन, माझ्या जगण्याचं उद्दिष्ट मानेन, माझं आयुष्य त्याच्यावर वाहून दे आणि या राष्ट्रध्वजाला कोणताही डाग लागू देणार नाही। या तिरंग्याची सेवा हे आमचं सौभाग्य आहे, ते मी पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करेन। या तिरंग्याचे पावित्र्य आणि प्रतिष्ठा राखणं हेच माझ्या आयुष्याचे ध्येय असेल। या तिरंग्याला वाकड्या नजरेने बघणाऱ्याला पहिलं आपल्याशी लढावं लागेल, त्याची नजर झुकवू आणि या तिरंग्याचा आदर राखू। आम्ही आमच्या तिरंग्याच्या आणि संविधानाच्या सन्मानासाठीची प्रत्येक लढाई लढू, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत लढू। ही माती, हा ध्वज, हा पूर्ण देश, याची रक्षा करणं आपलं कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य आपण पूर्ण निष्ठेने पार पाडू। त्यासाठी रक्त सांडावं लागलं, बलिदान द्यावं लागलं तरीही चालेल, पण आपण आपल्या कर्तव्यापासून मागे हटणार नाही। सगळ्यांना सगळ्यात पहिल्यांदा नमस्कार। माझे लाडके छोटे मित्रमैत्रिणी, माझे बंधू भगिनी, आणि आमचे लाडके डॉक्टर कामत सर, तुम्हाला सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन। हा दिवस भारताच्या आत्मविश्वासाचा आणि सामर्थ्याचा उत्सव आहे आणि या सामर्थ्याला नवं रूप दिलंय भारतात वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी ठरणाऱ्या स्त्रियांनी। भारताच्या महिला प्रत्येक गोष्टीत आधीपासूनच अग्रेसर आहेत, मग त्या स्वराज्याचा पाया रचणाऱ्या राजमाता जिजाऊ असू देत, 12 ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असू देत, किंवा स्वतःच्या छोट्या लेकराला पाठीशी बांधून लढाईला जाणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाई असू देत, किंवा भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी असू देत, यांनी भारताला जगात आढळ स्थान मिळवून दिले। भारताच्या महिला आज प्रत्येक क्षेत्रात यशाचा झेंडा रोवत आहेत। मोठमोठ्या कंपन्यांमध्ये सर्वोच्च पदावर बसण्यापासून ते टेक्नॉलॉजी, कला ते राष्ट्रीय सुरक्षा दलापर्यंत त्या यशस्वी ठरत आहेत। आज सुनीता विल्यम्स, किरण बेदी, सानिया मिर्झा, लता मंगेशकर, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ते आत्ताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, त्यांनी संपूर्ण जगाला संदेश दिलाय की भारताच्या महिला कुठल्याही क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्यासाठी सक्षम आहेत। त्यातलं हल्लीचंच उदाहरण म्हणजे पहलगाम हल्ल्यातील आपल्या सुरक्षा दलातल्या 3 महिला, कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडर व्योमिका सिंग, प्रेरणा देवस्थळी। ऑपरेशन सिंदूर मधून लष्कर, नौदल आणि हवाई दल यांच्या मार्फत त्यांनी धैर्य आणि शौर्याचा नवा मापदंड तयार केलाय। नव्या पिढीसाठी त्या खूप मोठ्या प्रेरणास्थान आहेत। त्यांनी शत्रूंना दाखवून दिले, एका महिलेचं सौभाग्य काढून घेणाऱ्या हैवानांना, भ्याडपणे निशस्त्र नागरिकांवर हल्ला करणाऱ्यांना प्रतिउत्तर द्यायला महिलाच पुरेशी असते। आणि अशाच आपल्यापैकीच आपल्या 3 छोट्या मैत्रिणी आहेत। या महिलांना आपल्या डोळ्यासमोर आदर्श ठेवून सुरक्षा दलात भरती होण्याचं स्वप्न बघतायत। चला त्यांचं स्वागत करूयात। या हा आहे आपला नवा भारत। छान झालं की नाही सादरीकरण? इथेच आपण थांबणार नाही आहोत बरं का, आपल्या आणखीन मैत्रिणी त्यांचं स्वप्न घेऊन तुमच्या समोर येणार आहेत।
बरं, त्या जेव्हा येतात त्या तेव्हा एकट्या नाही येत, संपूर्ण संघ घेऊन येतात आणि हा संघ संपूर्ण जग जिंकतो. 2025 मध्ये आपण एकाच महिन्यात एकाच खेळात 2दा विश्वविजेते झालो. कुठला खेळ? बरोबर, भारतीय महिला क्रिकेट संघ आणि भारतीय दृष्टिबाधित महिला क्रिकेट संघ. हा विजय फक्त एका चषकापुरता मर्यादित नाहीये, भारतातल्या प्रत्येक नागरिकाचा विजय आहे ज्यांनी या मुलींवर विश्वास दाखवला. प्रत्येक कुटुंबाचा विजय आहे ज्यांनी आपल्या घरातल्या मुलीला क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं. आज त्यांच्यामुळे आपल्यातल्या कित्येक मुली आहेत ज्यांना खेळाडू म्हणून आपल्या देशाचं नाव पुढे न्यायचंय, त्यांना प्रोत्साहन मिळालंय. ती करू शकेल की नाही याचं उत्तर त्यांनी दिलंय आणि ज्याचं उत्तर आहे तिने करून दाखवलं आणि ती जिंकली सुद्धा. अशाच आपल्या 2 मैत्रिणी आता आपल्या समोर येत आहेत. या ही आहे आपली छोटी हरमनप्रीत कौर आणि ये 5 नंबर म्हणजे जेमिमा रॉड्रिक्स. वा. आणि तू कोण आहेस? मी आहे जिमिमा रॉड्रिग्ज.